नमस्कार भावांनो, आपल्या वेडिंग ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. विषय काय झाला माहिती आहे का? तर आपल्याला खायला तर काहीच नाही बरं का. आता आपण काय करू माहिती आहे का? बाहेर जाऊन काहीतरी आईस्क्रीम वगैरे काहीतरी खाऊ. कारण कसं माहिती आहे का, भाऊ गावाकडून यायला लागलं आहे. भाऊ गावाकडून यायला लागले म्हणून आपल्याला इथं खायला काहीच नाही. आणि तरी गावाकडून डबा वगैरे आणलेला आहे भरपूर खायला जाऊन. मग काय करू माहिती आहे का, आपण बाहेर जाऊ काहीतरी खायला घेऊन येऊ. चला मस्त दरवाजा लावतो, टॉर्च लावतो. मग चालू 1 मिनिट खाली. आता आपला विचार काय झालं आहे माहिती आहे का भावांनो, काहीतरी मस्तपैकी काहीतरी खायला घेऊ. कारण विषय काय आहे की खूप वेळ झालं मला भूक लागलेली. पण काय करणार भाई, वाट तर बघावं लागेल. म्हणून आहे ना आपण काय करू, तर दुकानावर जाऊ काहीतरी खाऊ मस्तपैकी. लोक वगैरे आपल्याकडे बघायला लागलेत बघा, त्यात काय विषय नाही. आणि ही काय आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. म्हणून आहे ना आपण दुकानाकडे जाऊन काहीतरी जरा खाऊन घेऊ. हे लोडचं गोष्ट नाही बरं का, ही काही नवीन गोष्ट नाही. की आता इथून पुढे ना आपलं डेली रुटीन काय म्हणतो मी, डेली रुटीननं मिनी ब्लॉग बनणार आहे आपलं. आणि इथून ह्यापेक्षा पण एक नवीन गोष्ट सांगतो तुम्हाला. कुठल्या गोष्टीला आहे ना आपण घाबरत नाही आता. कारण लोक बघतात बरं का, बघणारे बघतात, मग बघत नाहीत. त्यात काय लोड घ्यायचा नाही आता तिथून पुढे. म्हणून आहे ना आपण चाललो आहे दुकानाकडं. आता दुकानात वातावरण बघत बघतो, आपली माणसं आपल्याकडे बघायला तिथं, त्यात काय विषय नाही आहे. लय मोठी गोष्ट नाही मित्रांनो. बघा ना कसलं खातं खतरनाक वातावरण दिसतं. एक नंबर बाई, डेंजर वातावरण आहे. आणि असं कधी थोडं फिरायला जात जाऊ मित्रांनो. लोक वगैरे बघतात बरं का, काही विषय नाही एवढा. जरी नवीन गोष्टी आपण शिकायला चालतो, शिकतो नवीन गोष्टी. म्हणून आहे ना थोडं व्यवस्थित होणार आहे आपला ब्लॉग. लोड घ्यायचा नाही, विषय प्राप्त होणार आहे. आता आपण चाललो आहे ना थोडं जाऊ खाली ले भारी टॉपचा विषय होणार. मग भावांनो असं तुम्ही फिरायचं जावा. मग काय लय मोठी गोष्ट नाही आपल्यासाठी, लय मोठी गोष्ट नाही. आपण आहे ना आपण मस्त गावातून फिरून घेऊ. लोड घ्यायचा नाही. आता लोकांना मला एक विषय काय झाला होते का, आता विषय असा झाला की मी येत होतो मागं आता चलत येत होतो. तर एक माणूस काय म्हटला, दुसऱ्याला माणसं सांगत होतं हे काय चाललं आहे म्हणून. म्हणलं ते माणसं सांगितलं फ्लॉग आहे म्हणून. त्याला माहिती आहे आपण आहे ना फ्लॉगच बनवतो आहे म्हणून लय डेंजर काम घ्यायचं नाही. आता लोक भरपूर बघतात बरं का, त्या गोष्टीकडे आपण कधी लक्ष देत नाही. आता आपल्याला आणायचं तर जायचं आहे बरं का गावात, म्हणून लय लोड घ्यायचा नाही. आणायचं काय ही बघायला आलं आहे आता. कारण की खायला म्हटलं ना तर गावाकडनं मटण मागविले. काय मागविले? मटण. कारण की गावाकडची चव वेगळी असते मटणाची. खरं सांगते भावांनो, गावाकडची चव आहे ना मटणाची वेगळीच असते. म्हणून गावाकडनं मटण मागविलं आहे. आता विषय एवढा आहे की आपल्याला जायचं दुकानात गेलं घ्यायचं काय. कारण की मटण खाल्लं किंवा थोडं बाहेर तेलकट वगैरे खाल्लं तर विषय काय होत आहे, पोट दुखतं आहे आपलं. म्हणून आहे ना आपण काय करू माहिती आहे का, एक मॅगी वगैरे काहीतरी घेऊ. मॅगीच घेऊ शकतो बा. मॅगी घेतली तरी काय विषय नाही माहिती आहे का, जरा बरं होईल मॅगी घेतल्यावर. का पोटाला बी आधार भेटेन आणि खाल्लं तरी काय वाटणार नाही, बरोबर ना. म्हणून लोड घ्यायचा नाही मित्रांनो.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. आता अंधार आहे बरं का. लोक काय मला म्हणत असतील, बघत असतील, काय पोरगं चाललं आहे, काय बनवावं लागलं असलं की वगैरे बोलत असतील. आपण आहे ना त्या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही. कारण की म्हणणारे म्हणतात, बघणारे बघतात, बरोबर ना. म्हणून आपण आहे ना त्या दृष्टिकोन लक्ष द्यायचं नाही. दुर्लक्ष करून आपण पुढं जायचं, समजलं का. आणि इथून पुढं आहे ना असंच तुम्हाला काय इथून पुढे आहे ना असंच तुम्हाला आहे ना ब्लॉग काढायला बघायला भेटेल. बघा कंटिन्यू डेली बघायला भेटेल. म्हणून आहे ना सुरुवात मी केली तर आहे, सुरुवातीला कधी खचत तर नाही, बरोबर ना. हां, म्हणून आहे ना कुठल्याही गोष्टीला एखादी गोष्ट करायची म्हटलं ना तर अंगावर आल्याशिवाय घ्यायचंच नाही, बघा, बरोबर मित्रांनो ना. म्हणून आहे ना आपण ना आता आलो दुकानात. अजून बरंच लांब जायचं वाटतं हो. हा बरंच लांब चालू लागलं अजून. ठीक आहे, तुम्हाला लय लांब आहे अजून. नाही म्हटलं तरी 400 मीटरपर्यंत आहे जवळ. 400 मीटर पण नाही, 200 मीटर पण आहे. 200 मीटरच आहे, लय नाही लांब. म्हणून नाही पुन्हा ना आता हे जवळच आलं दुकानापासून घेऊन आपली मॅगी. तिथं काय चांगलं वाटेल ना घेऊ आपण लगेच. पण घेऊन आहे ना परत जाऊ. कुठं जायचं, रूमवर. आपल्या रूमवर जाऊ, बनवू मस्त काहीतरी बनवू. मग काय तेवढं. आता तर गेला माणसं बनणार बरं का आपलं, 100% म्हणणार ब्लॉग बनवावं लागला का हे काय असंच बोलणार माणसं. बोलणार मला माहिती नक्की. आपण त्यांच्याकडे बघत नाही का. काय करायचं आपल्याला. आणि आपण आपलं काम चाललं आहे आपलं. आपण खास तुमच्यासाठी आपण ब्लॉग बनवतो. म्हणून आपण दुकानात ठेवायचं आपलं मस्तपैकी घ्यायचं आणि माघारी आपलं डेली चालू यायचं. चलत यायचं आपलं आहे तसं रुटीन. हां, तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. दुकान आलं जवळ. आता ते दुकान आहे. त्या दुकानापाशी आलो आता जवळ मी. आता टॉर्च बंद करतो. दुकान आला जवळ. आता किराणा घेऊ काहीतरी खायला मस्तपैकी. त्याची मॅगी घेऊ. तर माळ वगैरे भेटते बघा, सगळं टोटल जे भाजीपाला वगैरे असतं आहे ना सगळं भेटते बघा. तर आपण माहिती का ते भाजीपाला वगैरे घेऊन लोक बनत असते बघा. आहे अशा भेटतं माळ वगैरे सगळं टोटल. या हमारा किराणा दुकान. मॅगी देतो एक भाई. क्या रे भाई, एक मॅगी देतो, एक सिगरेट दे रही नहीं, एक सिगरेट एक दही पाकिट देतो. बघा मित्रांनो मस्तपैकी आपलं मॅगी एक देतो. आता दहीचं पाकिट एक देतो. एक सिगरेट, एक माचिस, एक सम्राट. भाई ऑनलाइन करो या कैश दे दो आपको. ऑनलाइन करो कैश दे दो. कितना हुआ. एक सिगरेट, एक माचिस, एक सम्राट. नवी का जुन नाही. नवीन बाबा आता नहीं रे जुन नहीं. कौन बोला जुना. इसमें से निकाल के दिया अभी निकाल के दिया. ये कितना है बे? बच्चे इसका एक बार कितना है वो. बघू आता काय होतं. इथे गेला रूमवर गेलो काय खायचं काय कितना होतं बघू. दो क्या? ये किती. कितना हुआ. 12 हो गए और क्या. भाई मेरा ले लो जल्दी, बहुत दूर से आया हो गया और जाना है. 20 30 35 30. ॲक्च्युली चला भावांनो आता मस्त घेतलेलं आपलं. जाऊ आपण. आता आपण आहे ना लाईट बंद केली बरं का. लाईट बंद केली, चालू केलं आपण, कॅच केलं. आणि आता आपण आहे ना विषय काय माहिती का, रूमवरचं कोणच नाही बरं का. रूमवर कोणच नाही, आपण एकटाच आहे रूमवर. आता ही मॅगी घेतली आणि दही पाकिटे घेतले. आता ही दही पाकिटचं काय करावं लागणार माहिती का, सकाळी खावं लागेल. कारण की मी संध्याकाळी कधी दही पाकिट खात नाही, म्हणून सकाळी खावं लागणार आपल्याला. असं तर मॅगीच खाऊ. कारण का माहिती का,
नाही सोड तरी पोट भरेल. कारण की माझ्या भावाला कमीत कमी आहे ना 2-2.5 वाजता यायला, म्हणून खूप टाईम लागणार आहे आपल्याला, खूप टाईम लागेलच. कारण की ट्रॉफिक वगैरे असणार आहे, ट्रॉफिकमुळे खूप टाईम लागणार आहे त्याला. तरी त्याला मग वळायला नाही, तुम्ही म्हटलं तो नाही म्हटलं तरी 3-4 घंटे लागते. बघू जेवढं पण तेवढं लवकर आलं तर बरं आहे, नाहीतर काय मग आपलं त्यामध्ये भागू. मग काय बाकी काय नाही बघ. आता जे पण काही पोरं आपले नवीन नवीन मित्र वगैरे ब्लॉग बघत असतील ना, असं समजा की आपला आहे ना एक नवीनच कंटेंट चालू आहे म्हणा, समजून चला असं का माहिती का. कारण की आपण सुरुवातच केली, सुरुवात केल्यामुळे कसं थोडं प्रॉब्लेम तर येणारच, म्हणून त्यात काय आपण कमी पडत नाही. लोक बघतात बरं का आपल्याला, लोक बघतं येते बोलतं.